राज ठाकरेचे ते इव्हेंट आहेत. लोक की नाही काही दिवसाच्या नंतर राज ठाकरेच्या कार्यक्रमाला खुर्चीचे पैसे देऊन स्टँडअप, जसं कॉमेडी असते त्याच प्रकारे राज ठाकरेच्या कार्यक्रमाला आता स्टँडअप म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, एक गंमत म्हणून कॉमेडी वेगळी आणि राजकीय गंमत म्हणून बघायला जातील. अशा प्रकारचं म्हणजे अगदी मला असं वाटतंय की म्हणजे मला म्हणायचं नाही, म्हणजे आय डोंट वॉन्ट टू से नॉनसेन्स, परंतु बिलकुल न विचारायला पटणाऱ्या गोष्टी तो माणूस धर्माच्या बाबतीत बोलतो. तिथेच काय बोलला तो, काय बारगळला तो, काय बोंबलला तो म्हणे मला हे कुणाचा मानच राखायचा, चांगलं काम करायचं तर नक्की आम्ही आमच्या कल्चरमध्ये प्रभू श्री रामचंद्राच्या विचारामध्ये की आम्ही मानच ठेवणारी माणसं आहोत. परंतु काय म्हणे की म्हणे बँकांना तुम्ही, अरे म्हणजे बँकांना टार्गेट करायला सांगितलं का? टन टोल बाबा, टन टोल, संपलं. आता बँका काय? अरे बँका एक विश्वासाचं केंद्र आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं त्याच्यामध्ये एक नियम असतात, तिथं कोणी व्हिडिओ शूटिंग करू शकत नसतंय. हा, अरे त्या बँकांमध्ये जाऊन तुम्ही काय करायला लागलात की नाही मराठीच बोलली पाहिजे, महिलांना जबरदस्ती. मी परत सांगतो, लक्षात ठेवायचं, भारताच्या संविधानाच्या संदर्भानं बोलतो. अरे तुम्ही एखाद्या म्हणजे जो माणूस सिक्युरिटी गार्ड असतंय त्याला कान धरून हात जोडून माफी मागायला लावता. एखादी माझी भगिनी, माझी बहीण एखादी मोबाईलच्या सेल्युलर कंपनीत आहे, तिला तुम्ही माफी मागायला लावता. हा, आणि राज ठाकरे ज्यावेळेस आमिर खानला स्टेजवर आणतात आणि त्यांचं भाषण तुम्ही हिंदीमध्ये ऐकता, त्यावेळेस कुठं जातंय? हा, त्यावेळेस का म्हणत नाही मराठीत येत नाही म्हणून माफी मागा म्हणून? हा, परंतु सामान्य माणसाला तुम्ही त्रास देता. हे भारताच्या संविधानाला अभिप्रेत नाही. भारताच्या संविधानाला राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच म्हणलेलं आहे. राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच म्हणलेलं आहे. तीनदा म्हणून सांगतो, राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच म्हणलेलं आहे. त्याचा अर्थ काय? संविधानानं मला दिलेला तो अधिकार आहे.